राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ यांना जन्म देणारे राजे लखोजी यांची या ठिकाणी समाधी आहे. शिंदखेड राजा हे राजे लखोजी यांचं वतन आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जो पाहिला तो लखोजी राजांचा वाडा, आणि त्या वाड्यामध्ये राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊंचा जन्म झालेला ते जन्मस्थळ आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण आत्ता आहोत ते शिंदखेड राजा येथेच राजे लखोजी राजे यांच्या समाधीच्या स्थळी राजे लखोजी राजे यांची समाधी आहे. मला वाटतं हा जो भारतातली सगळ्यात मोठी समाधी, एका राजाची सगळ्यात मोठी समाधी म्हणून याला नावलौकिक मिळालेलं आहे. आपण ही समाधी आणि समाधीच्या परिसरामध्ये इतरही छोट्या जाधव वंशातील समाधीचे हे आपल्याला दिसत आहेत. हा जो परिसर आहे या ठिकाणी ह्या ज्या दिसत आहेत इकडल्या ह्या जाधव वंशातीलच जाधव घराण्यातील काही व्यक्तींच्या समाध्या आहेत. आणि ही जी मोठी समाधी आहे भारतातील सगळ्यात मोठी समाधी म्हणून आपण या समाधीकडे इतिहासात नोंद आहे. 1630 ते 1640 मला वाटतं हे 1630 ते 1640च्या दरम्यान ह्या वास्तूचं समाधीचं बांधकाम झालेलं आहे. अत्यंत भव्य अशी मोठी समाधी आहे. आपण समाधीच्या अंतर्भाग आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. सोळाशे 29 साली राजे लखोजीराव जाधव आणि त्यांची 3 मुले यांचा दौलताबाद येथे निजाम दरबारामध्ये खून झाला, हत्या झाली. तर त्यांच्या इकडे पहिल्या दत्ताजीरावची समाधी इथं आहे. दुसऱ्या मुलांची अचकोजीरावची जी समाधी आहे ती या बाजूला आहे आणि तिसरी समाधी जी आहे ती पलीकडच्या साईडला आहे. ते आपण बघूया पलीकडे. हा अंधारी खोलीचा आपल्याला दिसतोय. हा ही तिसरी राघोजीरावची समाधी आहे आणि मधला जो भाग हा आपल्याला दिसतो हा राजे लखोजी राजे यांची समाधी आहे. आणि त्यांच्या चौथ्या मुलाची समाधी या ठिकाणी आहे. परंतु देवगिरी किल्ल्यावरती निजामाच्या दरबारामध्ये त्यांचा फसवून त्यांना दरबारात बोलवून निजामाच्या सरदाराकडून त्यांची हत्या करण्यात आली होती. असे 3 मुलांच्या समाधी आपण पाहिल्या आणि चौथा तसेच नातू यशवंतराव म्हणजे दत्ताजीरावांचे चिरंजीव यांची या ठिकाणी समाधी आहे. ही भारतातील सगळ्यात मोठी समाधी म्हणून हे आहे. आणि हा जो मधला भाग आहे हा राजे लखोजी राजे यांची समाधी आहे. हो, जाधव घराणं हे मोगलशाहीमध्ये सरदार होते, तर भोसले घराणं हे निजामशाहीमध्ये सरदार होतं. कालांतराने जाधव घराणेही निजामशाहीमध्ये सामील झालं. भोसले घराण्याला जशी 5000 मनसबदारी होती तशीच जाधव घराण्यालाही लखोजीराव जाधवांनाही 5000 मनसबदारी निजामशाहीमध्ये होते. परंतु जो देवगिरी किल्ला 12 वर्षे झटूनही निजामशाहीला जिंकता आला नव्हता, तो किल्ला राजे लखोजीराव जाधव यांनी निजामशाहीला जिंकून दिला. त्यामुळे निजामशाहीनं राजे लखोजीराव जाधव यांना 15000 मनसबदारीचा हुद्दा दिला. तसेच वजीरपदही बहाल करण्यात आलं. पुढे 1921 साली राजे लखोजीराव जाधव यांचे हे पुन्हा मुघलाकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांना 24,000ची मनसबदारी आणि 15,000ची स्वार मनसबदारी
तसेच मिरियम समत असे पद देण्यात आले होते. याचा राग मनात धरून निजामशाही राजे लखुजीरावांवर काटा धरून होती आणि त्याचाच काळ म्हणून 25 जुलै 1629 रोजी राजे लखुजीराव जाधव, त्यांचे 2 पुत्र आचलोजीराव व राघोजी, तसेच नातू म्हणजे यशवंतराव, दत्ताजीरावांचा मुलगा हा यशवंतराव, यांचा निजामशाहीने निशस्त्र दरबारात बोलून विश्वासघाताने खून केला. आणि तीच ही आपण पाहत असलेली या सगळ्यांची समाधी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. राजे लखुजीराव जाधव विदर्भात सिंदखेड हे त्यांचं वतन होतं. सिंदखेडकर हे जाधवांचे मूळ घराणे देवगिरीच्या यादवांच्याच वंशातलं असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. देवगिरी येथील यादवरायांचा अंत झाल्यानंतर यादवांची दैन्य अवस्था झाली आणि उदरनिर्वाहासाठी हे सर्वत्र पसरले. मग त्यांच्या सरदार पुढेही काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले व सिंदखेडच्या जाधव घराण्याचा लखुजी हा कर्तृत्ववान